खासदार झाल्यानंतर आम्ही सत्कार करीत आहोत, पुढं मंत्रीपद लाभल्यानंतर ताई अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि आपला सत्कार करीत आहोत। मी आपल्या या सोलापूरचा अभिमान खासदार झाला, अवघ्या सोलापूरकरांना निश्चितच एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काम करो ऐसा कि पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए। यूं ही जिंदगी काट लेते हैं सभी, यूं ही जिंदगी काट लेते हैं सभी, लेकिन ऐसी जिंदगी जियो कि मिसाल बन जाए, लेकिन ऐसी जिंदगी जियो कि मिसाल बन जाए। एक मिसाल आदरणीय ताईंनी तिथं निर्माण केलेली आहे। सर्वांना हेवा वाटावा, सर्वांना गर्व वाटावा असं हे खासदारकीचं पद त्यांना मिळालेलं आहे। याबद्दल निश्चितच आम्हाला सर्वांना आनंद वाटतो। या रॉंग बट हिस्ट्री वॉज रॉंग, पॉवरफुल पीपल्स मेक प्लेसेस पॉवरफुल। एका वस्तीतून आलेल्या कष्टकऱ्यांच्या वस्तीतून आलेल्या ताईंनी एक नवा इतिहास घडवला आहे। निश्चितच आम्हाला ताई अभिमान वाटतो। मी विनंती करतो की ते त्यांना बापू बापू विक्रम बापू खेलगुडे, मराठी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष, नूतन नगरसेवक माझे भाऊ माननीय मनीष दादा केत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, नगरसेवक, गटनेते माझे बंधू अमोल बापू शिंदे, माननीय जिल्हा प्रमुख अमर दादा, किरण दादा आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या पत्रकार भावांनी, आज इथं खरं तर खासदार म्हणून आले नाही, पत्रकार म्हणून आले। कारण सोलापूरच्या एका जगजीवनराम वस्तीत राहणाऱ्या माझ्यासारख्या गरीबाच्या पोरीला जर पत्रकारितेचा दिनमानमधून मी सुरुवात केली न्यूज रिडिंगची, तर तो वारसा मिळाला नसता तर कदाचित आज मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते। त्यामुळेच आज इथं येताना या पत्रकार संघाच्या पायरीवरती नतमस्तक होऊन आले, कारण या पत्रकारितेनेच मला बोलण्याचं बळ दिलं, लिहिण्याचं बळ दिलं आणि विचार व्यक्त करण्याचं बळ दिलं। आपण जे प्रेम व्यक्त केलं वेळोवेळी, जेव्हा मी निवेदिका होते, जेव्हा मी पत्रकार होते, जेव्हा मी वक्ता होते, जेव्हा मी प्राध्यापिका होते, नंतर मी प्रवक्ता झाले, प्रत्येक वेळेला तुम्ही फक्त पत्रकार म्हणून नाही तर तुमची बहीण म्हणून माझ्या पाठीशी भावासारखे उभे राहिलात। प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत, माझ्या प्रत्येक यशामध्ये, माझ्या प्रत्येक संकटामध्ये तुम्ही सगळे पहाडासारखे पाठीशी होतात। त्यामुळे मी लढत राहिले। आज खासदारकी मिळालेली आहे ती मला नाहीये, सोलापूरचा प्रत्येक पत्रकार खासदार झालेला आहे। आणि मला वाटतं की महायुतीमध्ये आमचे एक भाऊ पत्रकार हे नगरसेवक झालेले आहेत, एक पत्रकार खासदार झालेले, पत्रकारांचे आजचे दिन आलेले आहेत आता। आणि त्यामुळे एवढीच मी या ठिकाणी विनंती करते की याच्या आधी जसे माझ्या पाठीशी उभे होतात तसेच इथून पुढे माझ्या पाठीशी उभे राहा, लढण्याचं बळ द्या। नक्कीच एक पत्रकार, एक शिक्षिका, एक निवेदिका, एक मागासवर्गीय गरीब समाजातली मुलगी म्हणून सर्वोच्च सभागृहात जातीये। तुमचं बळ, सोलापूरकरांच्या प्रेमाचं बळ माझ्या पाठीशी हवंय, लढत राहील आणि तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल असा सोलापूरच्या गल्लीचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवल्याशिवाय राहणार नाही। तुमच्या प्रेमापुढे नतमस्तक होते आणि थांबते। धन्यवाद। आदरणीय आणि त्याचबरोबर मला एवढंच सांगायचं आहे की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यामुळे आज ही संधी मिळाली। राज्यसभेचा खासदार होणं हे एवढं मोठं पद आहे की मी स्वप्नात सुद्धा कधी कल्पना केली नव्हती आणि मी न मागता, मला कल्पना सुद्धा नव्हती, आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं, अनेक दिग्गज प्रतिस्पर्धी असताना सुद्धा एक उच्च शिक्षित महिला मागासवर्गीय पत्रकार प्राध्यापिका ही पुढे गेली पाहिजे। त्यामुळं आज ज्या पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कुठलाही जात आणि धर्म न बघता शिवसैनिकांना संधी द्यायचे, पान टपरीवाल्याला त्यांनी मंत्री केलं, रिक्षावाल्याला नेता केलं, भाजी विकणाऱ्याला मुंबईचा महापौर केलं, त्याच पद्धतीचा धाडसी निर्णय आज एकनाथ शिंदे साहेबांनी घेऊन सामाजिक न्याय गतिमान केलेला आहे। आणि खरंच काही लोक असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात,
पण एकनाथ शिंदे साहेबांसारखे नेते असतात जे आपल्या कार्यकर्त्यांना आपलं कुटुंब समजतात. त्यामुळे एक लाडकी बहीण म्हणून साहेबांनी केवळ उमेदवारी नाही दिली, दादा माझं डिपॉझिट सुद्धा पक्षांनी आणि साहेबांनी भरलंय. एखाद्या बहिणीला, एखाद्या लेकीला हाताला धरून न्यावं त्या पद्धतीनं त्यांच्या कॅनवर बुलेट प्रूफ गाडीत बसवून सन्मानानं ते मला फॉर्म भरायला सोबत घेऊन गेले. माझा फॉर्म भरताना सुद्धा लाडका भाऊ माझा पाठी राखा म्हणत या गरीब लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभे राहिले. आणि मला वाटतं खासदारकीपेक्षा माझा सगळ्यात मोठा आनंद हा झाला की माझ्या उमेदवारी अर्जावरती सूचक म्हणून पहिली सही ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी केली. याच्यापेक्षा मोठा बहुमान सोलापूरचा आणि सोलापूरच्या लेकीचा काय असू शकतो. दादा एकच विनंती करते, राजकन्या नाही, संघर्ष कन्या आहे, गरीबाची कन्या आहे, तुमची साथ पाहिजे, सगळे मिळून दिल्ली गाजवूयात, पाठीशी राहा एवढंच विनंती करते. धन्यवाद. Like, subscribe, click on the bell.